आहेत. शेक आपण जे डेली शेक घेतो त्या शेकचे डेमॉन्स्ट्रेशन आहेत. शेक दोन पद्धतीने आपण बनवू शकतो, एक तर मिक्सर मध्ये आणि दुसरं आपलं शेकर बॉटल. ओके, या शेकर बॉटल मध्ये मी 300 ml पाणी घेतले, नॉर्मल किंवा थंड. ओके, ज्यांना सर्दीचा प्रॉब्लेम नाही ते नॉर्मल वॉटर घेऊ शकता, ज्यांना सॉरी थंड घेऊ शकता, ज्यांना सर्दीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नॉर्मल वॉटर घेतलं तरी चालेल. किंवा शेक मध्ये एकदा शेक केल्यानंतर परत 2-3 तुकडे बर्फाचे आईसचे त्याच्यात ऍड केले तर शेक घट्ट बनतो, आणि शेक घट्ट जर बनला तर भूक लवकर लागत नाही. ओके, म्हणजे हंगर कंट्रोल होतो सरळ सरळ. ओके, सो हे 300 ml पाणी घेतलेलं आहे मी. ओके, त्यात आता मी शेकमेट सगळ्यांना माहित आहे. ओके, शेकमेट घेणार 1 स्पून, 1 चमचा प्लेन भरून. ओके, हे असं एकदम प्लेन भरून 1 चमचा शेकमेट घ्यायचा आहे, हे टाकलंय मी. यस, त्यानंतर मी घेणार आहे माझ्या वजनाच्या मापात 2 चमचे प्रोटीन. ओके, वजनाच्या मापात घ्यायचं आहे. 70 किलो पेक्षा जास्त असेल तर 2 चमचे घ्यायचा आहे, आणि 65च्या खाली असेल तर 1 चमचा घ्यायचा आहे. ओके, आणि तुम्ही 85 प्लस असेल 2.5 चमचे, आणि 100 प्लस असाल तर 3 चमचे. ओके, तर त्या पद्धतीने हा माझा 2 चमचे प्रोटीन प्रत्येक डब्यामध्ये. चमचे वेगळे आहेत, ते चमचे त्याच्यातच वापरायचे आहेत. हा 1 चमचा प्लेन भरून, आणि हा दुसरा प्लेन भरायचा आहे. ओके, हे 2 चमचे प्रोटीनचे झाले. यस, त्यानंतर आहे माझ्याकडे माझा आवडता रोज खीर. ओके, फॉर्म्युला 1. ओके, यस, यस, त्याचे समजून 3 घ्यायचं चमचे आहे. घ्यायचे. समजून घ्या सर्वांनी. 3 चमचे प्लेन भरून, 1, 2 आणि प्लेन भरायचे. हा एकदम असे व्यवस्थित, अर्धवट नाही घ्यायचे. हे 3 झालं. आता मी याला शेक करणार आणि आईसचे तुकडे पण मिळवणार. ओके, कारण मला आवडतं ते. आणि त्याही पूर्वी, ओके, त्याही पूर्वी मी ऍड करणार सिम्पली प्रोबायोटिक. ओके, सिम्पली प्रोबायोटिक काय आहे? 2 बिलियन 2 बिलियन गुड बॅक्टेरिया, ज्याचं नाव आहे बॅसिलस कोयागुलन्स, आपल्या चयापचय शक्तीला एकदम भारी ठेवतं, गट हेल्थ चांगलं ठेवतं, डायजेशन चांगलं ठेवतं, अन्न पचनासाठी एकदम बेस्ट आहे. कारण त्या बॅक्टेरियाचं काम आहे खाल्लेलं अन्न, मग ते साधं असो की जड असो, त्याला पचवण्याचं काम. म्हणजे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. 2 बिलियन गुड बॅक्टेरिया आहे. याला कट करतोय मी. 1 पाऊच रोज तुम्ही आपल्या शेक सोबत वापरू शकता. ओके, हे झालं तुमचं सिम्पली प्रोबायोटिक. आता मी याला परत चेक करणार आणि आईसचे 2 तुकडे मिळवणार. ओके, तुमच्या हिशोबाने तुम्ही 3 पण ऍड करू शकता. आणि शेकला जेवढं जास्त तुम्ही शेक करणार, जेवढं जास्त वेळ शेक करणार तेवढं घट्ट होतो, आणि शेक घट्ट झाल्याने भूक कमी लागते. ओके, झालं. आणि शेक घेतल्यानंतर माझ्याकडे बघा टॅबलेट्स आहेत. यस, आता जवळपास या 4, 8, 10, 11 टॅबलेट्स आहेत. ओके, यस, त्यात फायबर आहे, ऍक्टिव्हेटेड फायबर, गट हेल्थ साठी. मल्टीव्हिटॅमिन आहे, इंचेस माझे काय म्हणतो त्याला, वेट लॉस साठी बेस्ट आहे. ब्रेन हेल्थ आहे, ब्रेन हेल्थ, ब्रेन सगळ्यांना आहे, स्मरणशक्ती चांगली राहिली पाहिजे. यस, कॅल्शियम जॉईंट सपोर्ट आहे हाडांच्या आरोग्यासाठी. त्यानंतर त्रिफळ आहे पोटाच्या आरोग्यासाठी. त्यानंतर सेल्युलॉस आहे, ज्यांना इंचेस लॉस करायचे आहे, बेली फॅट म्हणा, पोटावरची फॅट म्हणा, स्किन लटकते आहे अशांसाठी. ओके, त्यानंतर ऑक्युलर डिफेन्स, आज राम जयस्वाल सरांनी सांगितलं आपल्याला. ओके, की डोळ्याच्या आरोग्यासाठी एकदम बेस्ट आहे. लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा यांनी टळू शकतात. डिस्क्लेमर आहे, पण आहे आपल्याकडे रिझल्ट तसे. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे एक सेल ऍक्टिव्हेटर. त्यानंतर आहे हर्बल लाईफलाईन, माझं सगळ्यात आवडतं. येस, तसे सगळेच आवडते आहे, पण हर्बल लाईफलाईन म्हणजे हृदयासाठी आहे, आणि ज्यांना हृदयाची काळजी आहे. ओके, कारण एकच आहे सर्वांजवळ, आणि त्याच्यावरच सगळं चाललंय. सो तुमच्या आरोग्याची काळजी, तुमच्या हृदयाची काळजी घेता आली पाहिजे म्हणून. ओके, हे अशा पद्धतीने. बहुत बढ़िया. एवढ्या गोळ्या पॅरासिटामॉलच्या खाऊ शकता का कोणी? नाही खाऊ शकत ना. खूप छान.
बऱ्याचशा लोकांना डाऊट येतं की बाबा एवढ्या गोळ्या कशा खायच्या. काहीच प्रॉब्लेम नाही. 25-25, 20-20 गोळ्या खात. यस. आणि त्याच्यामुळे आज 4 वर्ष झाली कधी दवाखान्यात गेलो नाही. यस. ठीक आहे. Yes. दवाखान्यातले पैसे मी माझ्या न्यूट्रिशन मध्ये टाकतो. साधी गोष्ट आहे. यस. सो वर्षभराचा जो दवाखान्याचा खर्च आहे माझा, तो वर्षभराचा खर्च वर्षभर न्यूट्रिशन घेण्यासाठी देतो. सिंपल आहे. यस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चला सर्वांचा शेक तयार आहे का आता?